नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपले कॅप्शन आहे वेध घेणारा की वाद लावणारा. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की वेध घेणारा म्हणजे काय आणि वाद लावणारा म्हणजे काय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहायची असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा लागेल. आणि तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर तुमचं मत मात्र कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. मित्रांनो, झालंय असं की वेध घेणारा आणि वाद लावणारा. आता वेध घेणारा म्हणजे काय, तर मनुष्य प्राणी म्हटलं की त्या माणसाला भूतकाळ म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये किंवा समाजमानामध्ये समाजामध्ये घडलेल्या गोष्टी या भूतकाळामध्ये घडलेल्या असतात. तो भूतकाळाचा अनुभव आपण वर्तमान काळाशी घेतला पाहिजे आणि तो वर्तमान काळाशी अनुभव घेत असताना भविष्याचा सुद्धा वेध घेतला पाहिजे. म्हणजे भविष्याचा अचूक वेध घेणं किंवा अनुमान लावणं, अंदाज लावणं, असा अंदाज लावणारी काही मंडळी समाजामध्ये असतात. आणि ती अंदाज लावणारी मंडळी मग भूतकाळाचा अनुभव वर्तमान काळाशी सुसंगत ठेवून भविष्याचा वेध घेऊन लोकांप्रती असले किंवा स्वतःप्रती असेल जे एवढं काही चांगलं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात. अशा मंडळींना मी वेध घेणारा म्हणजे भविष्याचा वेध घेणारा अशा प्रती मी हा शब्द वापरलाय. आणि दुसऱ्या प्रकारची काही मंडळी अशी असतात की 100 जर बघितलं तुम्ही तर वाद घालणारी थोडी मंडळी असतात. परंतु ही मंडळी मात्र आपण जसं म्हणतो ना, एखादं कांद्याची अरण असते किंवा कांदे जर एखादी पिशवी असेल त्यामध्ये एक सडलेला कांदा जर असेल तर तो संपूर्ण पिशवीला सडवायचं काम करतो. आणि अशाच पद्धतीची काही मंडळी या समाजामध्ये असतात. म्हणजे स्वतःचे वाईट विचार सतत ते पेरून लोकांना खरं वाटतं आणि मग ती मंडळी त्या विचाराने प्रेरित होतात आणि त्याचा तोटा मात्र समाजाला होतो. आता तुमच्या लक्षात येतच असेल मला काय म्हणायचंय ते. मित्रांनो, याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर भारत देशाने आपल्या लोकशाही स्वीकारली. आणि लोकशाही स्वीकारली म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. आणि ही लोकशाही आपली भारतीय संविधानानुसार चालते. म्हणजेच काय की या देशावर राज्य करणारा राजा हा कोणत्याही राजाच्या पोटी जन्माला येत नाही, तर तो मतपेटीतून निर्माण होतो. म्हणजे 5 वर्षांनी मतदानाची प्रक्रिया होते आणि ज्या पक्षाला मंडळी जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल तो पक्ष सत्ता चालवण्यासाठी किंवा राज्यकारभार करण्याचा प्रयत्न किंवा राज्यकारभार चालवतो. ही अशी सिस्टीम आपल्याकडे आहे. परंतु ज्या जाणीवेने लोकांची सेवा करण्यासाठी ही सत्ता असली पाहिजे हा विचार ज्यावेळेस मोडीत निघाला जातो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःचा स्वार्थ भागवण्यासाठी ज्यावेळेस मंडळी विचार करतात त्यावेळेस मात्र सत्तेचा गैरवापर होतो. आणि मग काहीही झालं तरी सत्ता आपल्या ताब्यात राहिली पाहिजे, सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे आणि जनतेचं वाटोळ झालं तरी चालेल, जनतेचं सुख ना दुःख काहीही घेणं दे नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेस ही मंडळी विचार करतात त्यावेळेस मात्र वेध घेणारा की वाद घालणारा हे म्हणावंसं वाटतं. कारण काय की जर 4 माणसांचे विचार जर चुकीचे असतील तर त्यांना मात्र सत्तेमध्ये जायचंय आणि सत्तेचा लाभ घेण्यासाठी ही मंडळी चांगलं करून जर लोकांपर्यंत पोहोचता येत नसेल तर वाम मार्गाने किंवा वाईट मार्गाने त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. आणि मग लोकांमध्ये जातीचा, धर्माचा, पंथाचा वापर करून लोकांमध्ये असलेली एकता विभागण्याचा प्रयत्न करतात. लोकांमध्ये असलेली शांती असंतोषामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशी मंडळी जर बघितली तर मग सतत समाजामध्ये दुही कशी निर्माण होईल, समाजामध्ये असंतोष कसा निर्माण होईल हे पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काही झालं तरी वर्तमान काळामध्येही वाद चालू राहील, भविष्य काळामध्येही वाद चालू राहील.
किंवा पूर्वीपासून चालू आलेले वाद मिटवण्यापेक्षा शमवण्यापेक्षा ते चालू कसे राहतील असं पाहतात आणि त्यामधून आपली राजकीय सत्तेची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. अशी काही मंडळी आपल्या या भारत देशामध्ये आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतील. जनतेच्या सुखसोयीचं, जनतेच्या हिताचं काहीही देणं घेणं नसलेली ही मंडळी, परंतु त्या स्वतःचा हित मात्र स्वतःचा फायदा पाहण्यासाठी किंवा स्वतःला फायदा करून घेण्यासाठी जनतेला मात्र असंतोषाच्या किंवा विरोधाच्या दरीमध्ये ही लोक ढकलायला तयार झालेली असतात. आणि मित्रांनो, याचं जर या जडणघडणीमध्ये जे काही महापुरुषांनी या भारत देशाला घडवलं त्याचं कसं विरोधामध्ये किंवा त्याच्यामध्ये असलेल्या घडलेल्या गोष्टी काही लोकांना माहीत नसतात, त्या उकरून काढून म्हणजे मेलेली भूतं जिवंत करून लोकांमध्ये आणून बसवायचं आणि जनतेच्या सुखसोयी किंवा जनतेला पाहिजे ते न देता मात्र या जिवंत भूतांना करायचं आणि जनतेमध्ये तेढ निर्माण करायची. कारण आपल्या भारत देशामध्ये जातीला महत्व आहे, धर्माला महत्व आहे, पंथाला महत्व आहे आणि मग एकामेकाच्या विरोधात करणारी ही मंडळी जर बघितली तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी किंवा त्यांची जी संलग्न असलेली RSS ही संघटना. आणि यांच्याकडे जर बघितलं तर या लोकांना काहीही जनतेचं देणं घेणं नाही, परंतु सत्ता मात्र ताब्यात राहिली पाहिजे याच्यासाठी ही मंडळी काम करतायत. आणि ही मंडळी जर बघितली तर मग आज 2014 पासून आजपर्यंत म्हणजे 2023 पर्यंत 24 पर्यंत जी काही चाललंय या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर बघितलं तर लोकशाहीच्या धिंदाड्या किंवा लोकशाही पायदळी तुडवली जाते, लोकांचे मार्गदर्शक तत्व पायदळी तुडवले जातात आणि हुकुमशाही आणि ठोकशाही येते की काय अशी भीती वाटते. परंतु हे सर्व असताना एका बाजूला मात्र एक पक्ष उभा राहतो आणि अशा पद्धतीची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काँग्रेस प्रणित अलायन्स होतं, इंडिया अलायन्स तयार होतं, त्यामध्ये सर्व पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पक्षाला हरवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो, यामध्ये जर बघितलं तर जो काही 70 वर्षाचा कालावधी काँग्रेस पक्षाने राज्य केलं आणि भारत देशाची बांधणी करण्याचा प्रयत्न केला, ती बांधणी विस्कटण्याचा प्रयत्न किंवा त्या बांधणीचे तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करताना दिसते. आणि याच विविध जी पक्ष राजकीय पक्ष एकत्र येत आहेत यांना जर बघितलं तर कोणत्याही पद्धतीमध्ये या पक्षांना जी काही तडक भूमिका किंवा ठाम भूमिका जी आहे ही घेताना मात्र काही लोक दिसत नाहीये. आणि हे जर बघितलं तर मग हे असं का होतंय, तर या मंडळींना भीती आहे. कारण सत्ताधारी पक्ष त्यांना ईडीची भीती दाखवतोय, सीबीआयची भीती दाखवतोय, जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवतोय आणि मग ही मंडळी सुद्धा घाबरतायत. कारण का की यांनी जर भ्रष्टाचार केलेला असेल, यांनी जर काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील तर आत्ता सत्तेमध्ये असलेला भारतीय जनता पार्टी हा सत्ताधारी पक्ष मग त्यांना जेलमध्ये जाण्याची किंवा त्या नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न किंवा जेलमध्ये घालू असं सांगतो आणि मग ही मंडळी माघार घेत आहेत. याचा अर्थ काय की स्वतःला वाचवण्यासाठी जनतेचं वाटोळं करायला हे पक्ष मागे पुढे बघत नाहीयेत. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी जनतेला कसायच्या दावणीला बांधतायत असं म्हणावं लागेल. तुम्ही म्हणाला असं कसं काय, तर मित्रांनो, जे काही 2014ला तुम्ही प्रत्येक गोष्टीचं जर अवलोकन केलं किंवा आजूबाजूची जर परिस्थिती बघितली तर परिस्थिती काय होती, महागाई एवढी होती का, या 10 वर्षात महागाईचा भडका एवढा वाढलाय की 300, 350, 400 रुपयाचा सिलेंडर आज 1100 रुपयावर जाऊन पोहोचलाय. पेट्रोल 60 रुपयाचं पेट्रोल आज 115, 110 वर जाऊन पोहोचलंय. ही काय चाललंय, म्हणजे लूट चालली असं दिसतंय. आणि त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बेरोजगारी जी वाढलेली आहे ती कमी व्हायला तयार नाहीये, महागाई कमी व्हायला तयार नाहीये. आणि हे सर्व चालू असताना जनता मात्र होरपळली जाते आणि सत्ताधारी किंवा जो आजचा विरोधी पक्ष आहे हा मात्र विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत नाहीये. कारण काय झालंय, तर त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं असतील, परंतु विरोधी पक्षाने जी विरोधकाची भूमिका निभवायला पाहिजे ते मात्र आपल्याला निभवताना दिसत नाहीये. आणि मग ह्या इंडिया अलायन्समध्ये एकत्र आलेले पक्ष जर असे चूप बसत असतील, शांत बसत असतील, गप्प बसत असतील, विरोधकाची भूमिकाच मांडत नसतील तर मग उद्या यांच्या जनतेचं काय,
किंवा जनतेच्या भवितव्याचं काय, आणि भारतीय जनता पार्टी जे काही करतोय आज ते तर मात्र जनतेला असह्य करणार आहे. मग अशा गोष्टी घडत असताना विरोधी पक्ष काय करतोय, आणि विरोधी पक्ष असं का लपून बसतोय, तर त्यांचे काही घोटाळे किंवा त्यांनी केलेल्या चुका हा सत्ताधारी पक्ष त्यांना दाखवतोय आणि तुरुंगात टाकण्याची भीती देतोय. परंतु हे घडत असतानाही महाराष्ट्रामध्ये असलेला एक पक्ष आहे की ज्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी, आणि त्याचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर. हेच बाळासाहेब आंबेडकर मात्र आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेत आहेत. आणि ही भूमिका घेत असताना ह्या जी काही पक्ष आहेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, यांना स्पष्टपणे सांगतायत की तुम्हाला जर हे भीती दाखवत असतील तर एकदाच तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहा, किंवा जे काही होईल ते एकदाच हा तरी म्हणा किंवा नाही तरी म्हणा. आणि भारतीय जनता पार्टीला जर 2024ला जर सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर काहीही झालं तरी तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आणि मग हे जर बघितलं तर असं वाटतं की भूतकाळाचा अनुभव घेऊन वर्तमान काळाशी सुसंगत ठेवून भविष्याचा वेध घेणारा जर असा विचारवंत असेल, एक वैचारिक विचारधारा लाभलेला माणूस असेल, निडरपणे स्वतःची भूमिका लोकांसमोर मांडणारा माणूस असेल, महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या चाललेल्या गोष्टी आहेत, मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, तो सोडवण्याचं आश्वासन देणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये असेल, तो स्वतःची वंचित बहुजन आघाडी स्थापन करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सत्तेपासून दूर असलेल्या, कोसो दूर असलेल्या लोकांना सत्तेच्या दारापर्यंत आणून पोहोचवत असेल, त्याचा ठाम निर्धार करत असेल, तर अशा माणसाला जर इंडिया अलायन्समध्ये किंवा ही काही सत्ताधारी, आज ज्याला आपण विरोधक म्हणतोय, यामध्ये जर ही बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेत नसतील तर मग नेमकं म्हणायचंय काय? बरं, हे जे सत्ताधारी पक्ष आहेत किंवा यांनी सत्ता भोगलेली ही मंडळी यांना घेत नसतील तर ठीक आहे, चला घेत नसतील, पण महाराष्ट्रातील जनतेला काय म्हणायचंय? कारण 2024ला जे इलेक्शन होणार आहेत, ह्या इलेक्शनमध्ये जसं युपीमध्ये 80 जागा आहेत, महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, बिहारमध्ये 40 जागा आहेत. ह्या जागा जर बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीमध्ये असलेल्या जागा जिंकणं भारतीय जनता पार्टीला गरजेचं आहे. आणि मग अशा ठिकाणी जर सर्व मंडळी किंवा महाराष्ट्रामध्ये त्रस्त झालेली मंडळी भारतीय जनता पार्टी नको म्हणणारी जनता जर एकत्र येत असेल आणि ही राजकीय मंडळी मात्र त्याच बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अलायन्समध्ये समाविष्ट करत घेत नसेल तर मग जनतेनं काय विचार करायचा आहे? कारण ही जनता मतदान करणारी आहे आणि ही जनता जर अशा रोख ठोक निर्भीड विचारी माणसाला स्वीकारणार आहे का? कारण बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा जे आरक्षणाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला तर बाळासाहेबांनी सर्वप्रथम पाठिंबा दिलाय आणि ते आरक्षण मी मिळवून देतो असं सांगतायत. ते जनता पार्टी मात्र गप्प आहे. आणि मग अशा वेळेला जर मराठा समाज, महाराष्ट्रामध्ये असलेल्या मराठा समाजाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, धनगर समाजाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, की त्यांना सतत मेलेली भूत उकरून जिवंत करून ते वाद लावणारी मंडळी, मग ती भारतीय जनता पार्टीची मंडळी असतील किंवा कोणत्याही पक्षाची असतील, अशी मंडळी पाहिजेत की वेळोवेळी वाद निर्माण होणारे ते शमवण्याचं काम करणारी मंडळी पाहिजेत. आणि उदाहरणच द्यायचं झालं मित्रांनो तर मग औरंगजेबाचा मुद्दा असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा मुद्दा असेल, किंवा जो बेरोजगारीचा मुद्दा असेल, ईडीचा मुद्दा असेल, सीबीआयचा मुद्दा असेल, कोणताही मुद्दा असो त्यावर सोल्युशन काढण्याचा किंवा त्यावर शांत पद्धतीने मार्ग काढण्याचं काम करणारी काही मंडळी या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर आजच्या घडीला तुम्ही आजूबाजूला बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर हे नाव पुढे येते. आणि मग अशा बाळासाहेब आंबेडकरांना जर इंडिया अलायन्समध्ये जर समाविष्ट करून घेत नसतील ही पक्ष, तर महाराष्ट्रातील जनतेला नेमकं काय वाटतंय किंवा ही जनता काय म्हणते? आणि सर्वसामान्य जनता सुद्धा बाळासाहेबांच्या मागे आज उभी आहे. हे जर बघायचं झालं तर त्यांच्या लाखोंच्या होणाऱ्या सभा आणि हेच एनसीपीच्या नेत्या जे आहेत
सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले, भारताच्या आणि संविधानासाठी प्रकाशजींची गरज ही भारताला आहेच आहे आणि नवीन पिढीला दिशा देण्याचं काम, एक नेतृत्व ज्याची गरज आम्हाला सगळ्यांनाच वाटते अतिशय महत्त्वाची आहे, असे प्रकाशजी आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत. आणि माझा विश्वास आहे की प्रकाशजींना नक्कीच इंडिया आघाडीमध्ये एक मोठा रोल हा नक्कीच नेहमीच राहील. आणि आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे. ऐकलं? आणि मित्रांनो, जर असं घडत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला नेमकं काय पाहिजे? महाराष्ट्रातील जनता अशा भूतकाळाच्या अनुभवाचा, वर्तमान काळाशी सुसंगत असणारा आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या नेत्याला महाराष्ट्रातील जनता सपोर्ट करेल का? की जे सतत मेलेले भूतांना जाग करून लोकांमध्ये झुंज लावणारी लोक, मग ती कुठलीही असोत, अशा लोकांना सपोर्ट करेल किंवा त्या लोकांना स्वीकारेल? म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं की महाराष्ट्रातील जनतेच्या हातात आहे की भविष्याचा वेध घेणारा, भविष्यकालीन योजना लोकांमध्ये आणणारा किंवा भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींना सुसंगतपणे रचना करणारा, माणसांच्या भवितव्याची काळजी करणारा नेता म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना लोक स्वीकारतील का नाही स्वीकारणार, हे त्या लोकांच्या हातात आहे. मित्रांनो, आज एवढंच. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचं मत नेमकं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मला पाठवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.